नमस्कार मंडळी, आज आम्ही चाललो यात्रेमध्ये. कुठे लागणार आमचा धंदा. बघा मित्रांनो, शेवट आम्ही गाडी थांबवून दिली कारण की जास्त लोड झालं ना गाडीवर. तर त्याच्यामुळे डायरेक्ट ते बेल्ट आहे ना, तिथं बेल्ट असतो तिथून डायरेक्ट असं धूर वगैरे निघायला लागून गेला. तर मग आता हे बोलले की म्हणे थोडा वेळ गाडी थांबवून देऊ, थोडं इंजिन वगैरे थंड होऊ देऊ आणि मग त्याच्यानंतर आपण पुढचा प्रवास सुरू करू. बघा हे बर्फ वगैरे पूर्ण पेटी भरलेली आहे, त्याच्यात प्लस हे पिशवी, त्याच्यात हा माल प्लस वरती पण माल ठेवलेला आहे मित्रांनो. तर आता बघू आता कसं काय होतं, पण जायला पाहिजे देवाच्या कृपेने कारण की 2 पैशासाठी आपण एवढ्या दूर चाललो आहे. आता बसवला परत बेल्ट. अच्छा बघू आता काय होतं. ते चालू केली परत त्यांनी. हे बघा कसं धूर निघतो, तुम्ही बघू शकता. तरी चालू तर काही होत नाही, पण आता बघू काय होतं काय नाही. जर होत नसेल, जास्त हाल होत असेल तर मग बाकीचा माल आम्ही काढून घेणार घरी आणि मग परत जाणार. चालू आता बघू आता बघा मित्रांनो, आता परत गाडी सुरू केलेली आहे आणि आता जात आहे परत. तर बघू आता कुठपर्यंत जाते, काय जाते, काही अडथळा यायला नको, मस्त जायला पाहिजे गाडी चांगलं. चालली आता गाडी मस्तपैकी. मित्रांनो, जे आम्ही वरून जातो ना, तर आज मतलब यात्रेत चाललो आहे दुसरीकडे, तर त्याच्यामुळे आम्ही वरून नाही आता खालून चाललेलो आहे. धावणारच असतो मला पुढे रस्ता. हे बघा हे वरून जाता, आम्ही तिकडनं जायचे, आम्ही कालच्या ब्लॉगमध्ये टाकलेलं तुम्हाला. तर आता हा खालच्या रस्त्याने चाललो आहे आम्ही. बघा मित्रांनो, आता आम्ही चाललो होतो, तुम्हाला आवाज आलाच असेल. तर टायर फुटून गेला बघा. असं असतं गरीबाच्या सोबतच असं होतं, काय माहिती का बरं. आता एवढं मस्त चाललो होतो तर त्याच्यातच टायर पण फुटून गेलं आणि आता कसं होतं काय, आता काय माहिती. टायर पण फुटून गेलं. म्हटलं जाऊ आपण यात्रेच्या ठिकाणी, जरा 2 पैसे कमवू, जरा तिथे इकडे काही धंदा होत नाही म्हणून बोलता, तर आपण तिकडे लावू म्हणून धंदा आणि जरा 2 पैसे कमवू. तर काय ते पण नाही, रस्त्यातच टायर फुटून गेलं. निदान तिथपर्यंत तरी जायला पाहिजे होती. म्हणजे यात्रेत जर गेलं असतं तर मग आम्ही तिकडे जरी फुटलं म्हणजे किंवा काही हो झालं तरी गावात कसं असतंच काहीतरी गॅरेज वगैरे, तर आम्ही तिकडं लावलं असतं. तर रस्त्यातच टायर फुटलं. माझं ते टायर फुटून गेलं बघा. बघा मी जरा टायर पण बसून गेलं. गाडी उभी केली की तुम्हाला दाखवते मी ते टायर. आता बघू झालं काय झालं. गाडी उभी केली की तुम्हाला दाखवते सगळं काय. टायर फुटून गेले, आता पुढं सावलीत वगैरे उभी करावी लागेल आणि जोपर्यंत जाईल तोपर्यंत जाऊ देत असं हे म्हणताय. आणि मग टायर बसलं तर म्हणजे जेव्हा टायर पूर्ण हवा निघून गेली, बसून गेले, तर मग तेव्हा तिथे लावावं लागेल. आता बघू काय होतं. पुढे गाडी लावली की तुम्हाला दाखवतो आम्ही. मित्रांनो, आता आम्ही उतरलो आणि उतरून पाहिलं तर बघा पूर्ण टायर बसून गेलेलं आहे. हे बघा पूर्ण टायर बसलं. हे बघा काय
हाल झाले गाडीचे. टायरच बसलं पूर्ण डायरेक्ट. चांगलं आहे बाकीचे पण ते टायर बसून गेला. आता कसं करायचं काय तेच कळत नाही बाबा. लुटू का मग गाडी? मित्रांनो मी आता पायी चालते आणि गाडीचं टायर बसून गेलं. मी तिला आता लोटली होती, तिथे उतरली होती त्याच्यामुळे. तर हे बघा बसून गेलं पूर्ण टायर. आणि ते हे आहे ना तुम्हाला दाखवतो, हे जे आहे ना ती तिथून धूर निघायला लागलाय. तर हे म्हणाले की म्हणे थोडं सावलीत उभी करू, मशीनला थंड होऊ देऊ. तर मी तिथे लोटली. मग आता हे म्हणायला लागले की बसून घे. तर म्हटलं नको, कारण की तिला आधी जोर लागत नाही. टायर पण परत पंक्चर झालं. म्हटलं नको, आता मी पाय येते. बघा आता इथं सावलीमध्ये उभी करून देणार गाडीला, थोडं शांत होऊ देऊ मशीनला. मग त्याच्यानंतर परत पुढचा प्रवास. मग गावात गेली की मग तिला परत पंक्चर वगैरे काढून घेऊ. हे बघा मित्रांनो कसा धूर वगैरे निघायला लागलाय. तर आता गावात पोचले की त्याच्यानंतर पंक्चर वगैरे काढून घेऊ. लय हलवायला लागले मित्रांनो, काय करता तुम्ही. फक्त एक सबस्क्राईब करा मित्रांनो, एक लाईक आणि एक कमेंट करा, जेणेकरून आम्हाला अजून व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळते. बघा मित्रांनो एवढी गाडी भरलेली आणि त्याच्यात असं घडलं तर मग कायच करायचं आता. बघा आता हे बघा इतकं ऊन आणि त्याच्यात हे असं घडलं. डोकंच बंद पडतं माणसाचं तर डायरेक्ट. पंचरचं दुकान पण नाही इथं जवळ, काहीच नाही. एवढं 10 किलोमीटर अंतरापर्यंत काहीच नाही मित्रांनो, डायरेक्ट काहीच नाही. हे बघा एवढं ऊन त्याच्यात हे झालं. तर शेवट ते बेल्ट पण काढला आणि तो उभी करून दिली. बघा ते हाल झाले ते टायरची. त्याच्यात आता एवढं माल घेऊन गाडी परत त्या यात्रेमध्ये पोचवणं आणि त्याच्यात परत ते गावात गेल्यानंतर ते पंचर काढणं. काय होतं कसं होणार तुम्हाला पुढे दाखवणारच आम्ही. बघा मित्रांनो कसे हलवायला लागले. बघा मित्रांनो तर काय करायला लागले काय माहिती. ते तार वगैरे जो एक्स्ट्रा निघाला आहे ना तर ते कापून घेत आहे. बघा मित्रांनो कशा हलवायला लागले. एकदम बेकार कसं पण. एवढं म्हणजे यात्रेत जाणं आहे आणि त्याच्यामध्ये टायर पंक्चर झालं तर म्हणजे डायरेक्ट डोकंच बंद पडतं डायरेक्ट. त्याच्यात हे टायर पंक्चर झालं, एवढा माल घेऊन जाणं आणि 10 किलोमीटर एवढं दूर आहे ते यात्रा जिथं त्या गावात आम्ही चाललेलो आहे. तर गावाशिवाय आता आम्हाला पंक्चर कुठंच काढता येणार नाही मित्रांनो. बघू आता कसं काय होतं. आता जाऊ द्यायला पाहिजे होते की नाही. एवढं सुखरूप गेली असती गाडी, मस्त धंदा वगैरे झाला असता. त्याच्यानंतर पंक्चर झाली असती काही असो, त्याच्यानंतर झालं असतं तर चाललं असतं मित्रांनो. पण हे रस्त्यातच मतलब धंदासुद्धा दूर राहिला आणि हे गाव पण दूर राहिलं आणि आयम रस्त्यावर म्हणजे इकडं बंद झाली गाडी. बघा आता काय करायचं. बघा इकडं काही टेन्शन घेऊ नका, बरोबर करून घेऊ आपण. पुढं जरी काही अशी बंद पडली म्हणा किंवा काही तर आपण लोटून घेऊ जाऊ हा. आणि गावामध्ये काढून घेऊ आपण ते पंक्चर वगैरे काय असतं ते. ठीक आहे चालता मग. बसून घ्या आता बेल्ट. चला मग दाखवतो पुढं काय काय घडेल ते. आता आम्ही गाडी घेऊन चाललो होतो आणि त्याच्यानंतर कस्टमर लागला जे शेतात कामं करतात ते. तर ते तिकडे गेले शेतात काम वगैरे करत होते. त्यांनी पाहिली गाडी रसाची आणि त्यांनी आता 2 ग्लास ऑर्डर केले. बघा मित्रांनो आता रस वगैरे काढायला लागले, बर्फ वगैरे टाकायला लागले. तर बर्फ वगैरे टाकतील, मस्त रस वगैरे काढतील. एक उत्सव आहे ना कमी होऊन जाईल तेवढं आपलं गाडीवरचं वजन. तर रस वगैरे काढायला लागले. प्रेम इकडे चाल, उन्हात नको जाऊ, चाल इकडे. हे बघा मित्रांनो आता मस्त रस वगैरे काढला. आता त्या काकांना देतील
असते ती तिकडे उभी ते झाडाच्या आडी. हे बघा मित्रांनो, ते काकांनी त्यांना ते ड्रेस वगैरे देतील. आता शेतात काम करते ते काकांनी. ते बघा मित्रांनो, चालले ते आता ते काकांनी त्यांना रस वगैरे द्यायला. हे बघा, ग्लास वगैरे दिली काचेची. शेतात काम केलं, एवढं ऊन, जीव कसा पण करतो, त्याच्यामुळे रस पिता येतात ते लोक. पण लोक तिकडे का बसलेले, बाया वगैरे शेतात काम करायला? हो का, बरं, जाऊ द्या, त्यांचा पण जीव गारून जाईल. पण आपल्यासोबतच असं का घडतं हो? टायर पण पंक्चर होऊन गेलं. निदान ते गावापर्यंत तरी जाऊ द्यायला पाहिजे होते की निदान, म्हणजे तिकडं काही घडलं असतं तर आपण लगेच तिकडं केलं असतं. जाऊ द्या, जाऊ द्या, काय 10-15. तुम्हाला माहिती का मित्रांनो, आम्ही 10 आणि 15कडे काहीच पाहत नाही. आम्ही फक्त एवढंच पाहतो की कस्टमर आपले म्हणजे आपल्या म्हणजे दुकानावरून नाराज नको व्हायला पाहिजे आणि वापस नको जायला पाहिजे, बस. मग ते 10 असो 15 असो आम्ही देऊन देतो. आणि लोक 20 शिवाय ग्लास देतात नाही मित्रांनो. म्हणजे लोक 20 शिवाय कोणालाच असं 15चं किंवा 10चं देणारच नाही. पण आम्ही 10ला 15 देऊन देतो. तर इतकं ऊन. आणले त्या काकांनी ग्लास वगैरे, मस्त रस वगैरे पिऊन. तर जाऊ आता पुढच्या प्रवासासाठी. आता गाडी परत सुरू झाली. आता यात्रेत जाण्यासाठी बघा टूर वगैरे निघतोय. आता परत प्रवास सुरू झाला. बघा मित्रांनो, परत आज एकदा गाडी उभी केली. हे धूर निघाला पा, इतका धूर निघतोय तिच्यापासून. हे पा, इतका धूर निघाला तिच्यापासून. हे बघा मित्रांनो, बेल्टची काय हालत झाली. तर परत थोडंसं शांत होऊ देऊ, मग पुढचा प्रवास सुरू करू. बघा ते टायर, हे गावाला आहे आता, पण अजून थोडं मध्ये जायचं आहे गावाच्या, जिथे जत्रा भरते तिथे. मग तिथे लावली गाडी, मग काही टेन्शन नाही. पूर्ण माल वगैरे विकला गेला. त्याच्यानंतर जाण्याच्या वेळेस पाहू आता गॅरेजकडे दाखवून. इजी चिल्लर पाठी दिसते तुम्हाला, त्यांनी मदत केली आम्हाला. तुमची उतरणी तिथून लोटू लागले वगैरे, तर त्यांना डायरेक्ट फ्री रस. आता त्यांना आम्ही रस वगैरे पाजतोय. त्यांना रस वगैरे मस्त पाजणार. हाय करा, हाय करा, करा आता हाय, हाय करा. बघा मित्रांनो, आता जम्पिंगमध्ये आणलं प्रेमला. जाय प्रेम, मग ते खेळवतील त्याला. दाखव प्रेम, चप्पल दाखव, चप्पल काढून घे. थांबा थांबा 2 मिनिटं थांबा. ओके, जा आता. बघा मित्रांनो, कसा मस्त खेळायला लागला प्रेम. हे मोठे मुलं आणि त्याच्यात आपला प्रेम छोटा. जा मध्ये जा, मध्ये जा, मध्ये जा, मध्ये मध्ये ते खेळवते तुला. जा मध्ये जा, थोडं मध्ये जा ना, मध्ये. मध्ये मध्ये जाय ना प्रेम, मध्ये जाय ना. हा, जाय मध्ये जाय. खेळ आता, खेळ आता, खेळ खेळ. बघा मित्रांनो, कसं उड्या मारायला लागला प्रेम. जाय प्रेम, मध्ये जाय, मध्ये जाय, मध्ये. याला घ्या बरं तिकडे. लाजतो तो, त्याच्यामुळे तो काही जात नाही मध्ये. तर घेऊन गेले ते. आता बघू कसा खेळतोय. कसं खेळतोय. रडायला लागला शेवट. बघा मित्रांनो, कसा उड्या मारायला लागला. जीव घाबरतोय का, जीव घाबरतोय. खेळ ना, खेळ, जाय, जाय ना मध्ये, जाय मध्ये, मध्ये जाय ना रे, मध्ये जाय ना, मध्ये मध्ये. तू मार, तुझ्या उड्या मार, तुझ्या मार. खेळ ना. का बरं खेळत नाही, का बरं खेळत नाही. जीव घाबरतो का, जीव घाबरतोय का रे प्रेम.
जाय मध्ये जाय. थांबा 2 मिनिटं थांबा बरं. जाय आता जाय. जाय आता जाय. जाय ना रे. पप्पाकडे चालायचं का मग? पप्पाकडे चालायचं? अरे खेळ ना रे. थोडस तर खेळ. थोडस खेळ थोडस. बघा मित्रांनो कसं घाबरायला लागला नुसता. म्हणते पप्पाकडे जायचंय आता खेळायचं नाही. आणि केव्हाची जिद करताय की मला खेळायचंय मला खेळायचंय. जा प्रेम मध्ये जा. जा ना थोडस जा. थोडस थोडस थोडस. किती घाबरताय बघा. चालतो का मग? चाल. बघा मित्रांनो हे आहे. जाय पाय पड. पाय पड. बघा मित्रांनो इथे जवळच हनुमानचं मंदिर होता आणि मग तिथे पाय पडायला वगैरे आलो. पाय पडून घे. टोक डेके ठेव. डोकं टेक खाली. बघा मित्रांनो इथे मस्त आहे. इकडेच वाल्मिकीचं पण मंदिर आहे. ये प्रेम इकडे चल. हे शनिदेवचं मंदिर आणि इकडेच आहे बाजूला महादेवचं मंदिर आहे. पाय पड प्रेम. हां पाय पड. बघा मित्रांनो किती मस्त आहे महादेवाचं मंदिर वगैरे. इकडं शनिदेवचं मंदिर. कसं तर आता इकडं धावते मी तुम्हाला वाल्मिकीचं मंदिर. हे बघा. तर इकडे जाऊ आपण वरती मस्तपैकी. इकडे जाऊ. हे बघा मित्रांनो वाल्मिकीचं मंदिर. पाहिजे जे बाप्पा कर. जय बाप्पा कर प्रेम. हां बघा मित्रांनो कसं पाय पडायला वाल्मिकीचं मंदिर आहे. मस्त आता हे बघा मित्रांनो किती मस्त आहे. हा पाय पडायला लागेल. चला तर तुम्हाला हे मंदिर कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अजून आपला पुढचा ब्लॉग तर बाकीच आहे. तर हे मंदिर कसं तुम्हाला वाटलं तर ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चालेल मग. चल प्रेम. गाडी लावली इकडं बाहेर आम्ही. चल प्रेम. हे हनुमानचं मंदिर. तर मंदिर कसं वाटलं सांगा. चालेल मग. बघा मित्रांनो आता तिकडनं संध्याकाळी येईल. 12 गाड्याची जत्रा म्हणता इथं जिथं आम्ही आलो तिकडं. तर 12 गाड्याची जत्रा जी ओढतात संध्याकाळी. आता ते घेऊन झाले तयार वगैरे करायला गाडे वगैरे. आणि आता मग तिकडनं आणतील ते तयार वगैरे करून. 12 गाड्या. तर मी तुम्हाला तसं दावेलच व्हिडिओ. आता ते रेडी करायला घेऊन चालले 12 गाडे वगैरे. आणि मग त्यांना सजवतील वगैरे. आणि मग त्यांना संध्याकाळी तिकडनं आणतील ते मस्त ओढत. तर मी तो पण व्हिडिओ शूट करेल आणि तुम्हाला दाखवेल या ब्लॉग. बघा मित्रांनो आता कसं वाजत गाजत घेऊन चालले. कुठं घेऊन चालले आता काय माहिती. हे बघा ही पब्लिक. आणि आता तिकडनं 12 गाडी जी ओढतील ती तिकडनंच येतील आता.
खालच्या वरती आणि इकडं वरती. आणि बघा इकडं भयानक, कोणी कुठं तर कोणी कुठं जाऊन बसलं बघा. बघा मित्रांनो, आता चालू बघू आता आम्ही पण फर्स्ट टाइम पाहिले ना, तर तुम्हाला पण दाखवणार. हे बघा, एक काका आमच्या गाडीवर उभे राहून गेले, काही बाकी तिकडे बसले. दाखवतो तर तुम्हाला काय. बघा मित्रांनो, किती खतरनाक आहे डायरेक्ट. झालं ओके. झालं बघा मित्रांनो, इकडे पण तशीच आणि इकडे पण तशीच. पूर्ण चौकात पब्लिकच पब्लिक.
रात्र होऊन गेली, थांबणार जोवर यात्रा बसली तोवर, मग घरी. ओके बाय. तर हे बघा मंडळी, आम्ही आजू पण इथे जे आता किती वाजले तुम्हाला सांगते मी. आता किती 11:32 झाले मित्रांनो, आणि तरी पण आजू आम्ही इथेच बसलेलो आहे. बघू शकता तुम्ही, इथेच बसलो आहे. जो 11:32 झाले. तर म्हटलं आता माझ्या मोबाईलमध्ये 3% चार्जिंग होते. आता सकाळपासून आले तर चार्जिंग काही आहे नाही माझ्या मोबाईलमध्ये, 3% आहे. तर त्याच्यामुळे म्हटलं शेवटचा आता व्हिडिओ काढून घे तुमच्यासोबत. तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग आता इथंच आपण कट करू, कारण की आता मोबाईलमध्ये चार्जिंग नेट पुढचा व्हिडिओ काढायला काही वेळ नाही. मोबाईल स्विच ऑफ होऊन जाणार, त्याच्यामुळे गाडीचं जर टायर पंक्चर आहे तसं तसं आता घेऊन जावं लागेल तसं तसं. तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तब तक बाय बाय. तर तुम्हाला दाखवते ते शेवटचं. बघा मित्रांनो, एवढा उसूरला सकाळपासून, बाकीचा आहे हा. त्याच्यानंतर तुम्हाला टायर दाखवते मी. ते बघा, ते तसं बसलेलं आहे. तर बघितलं तुम्ही, टायर तसंच पंक्चर आहे आणि आता तसंच घेऊन जावं लागेल. आता काही इथं का विचारलं तर म्हणे पंक्चरचं दुकान आहे आणि आपल्याला डायरेक्ट टायर फुटलेलं आहे मित्रांनो. पंक्चर वगैरे काही झालेलं नाही, त्याच्यामुळे आता टायरच चेंज करावं लागेल. तसं तशी गाडी घरी घेऊन जाऊ.